मित्रांनो, राज्यात दिव्यांग बांधवांसाठी विविध योजना राबवल्या जातात आणि याच्यामधील एक महत्त्वाची अशी योजना म्हणजे दिव्यांग विवाह अनुदान योजना। मित्रांनो, याच योजनेमध्ये मोठा बदल करण्यात आलेला आहे। याच्यामध्ये एका नवीन बाबीचा समावेश करण्यात आलेला आहे, ज्याच्यामुळे आता या विवाहाला 2.5 लाख रुपयापर्यंत अनुदान मिळणार आहे। मित्रांनो, याच्या संदर्भातील सविस्तर अशी माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। नमस्कार मित्रांनो, मी प्रभाकर, आपण पाहत आहात आपले माहिती केंद्र। चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका, जेणेकरून असेच नवनवीन अपडेट सर्वात प्रथम आपल्यापर्यंत पोहोचतील। मित्रांनो, राज्यामध्ये दिव्यांग टू सव्यांग म्हणजे दिव्यांगाबरोबर एका सव्यांगाचं, एका व्यवस्थित अशा व्यक्तीचं जर लग्न झालं तर त्या लग्नासाठी अनुदान दिलं जात होतं। 40% पेक्षा जास्त दिव्यांग असलेल्या बांधवाच्या या लग्नाला राज्य शासनाकडून अनुदान दिलं जात होतं। आणि मित्रांनो, याच अनुदानामध्ये आता वाढ करून हे अनुदान 1.5 लाख रुपये एवढं करण्यात आलेलं आहे। अर्थात एक दिव्यांग आणि एका सव्यांगाचं जर लग्न झालं तर या लग्नाला 1.5 लाख रुपयापर्यंत अनुदान दिलं जाणार आहे। आणि याच योजनेमध्ये सुधारणा करून एक नवीन बाब समाविष्ट करण्यात आलेली आहे, ती म्हणजे दिव्यांगाशी दिव्यांगाचं लग्न। दिव्यांगाशी दिव्यांगाच्या लग्नाला 2.5 लाख रुपयाचं अनुदान दिलं जाणार आहे। हे अनुदान देत असताना डीबीटीच्या माध्यमातून डायरेक्टली बँक खात्यावरती वितरित केलं जाणार आहे। आणि याच्यापैकी 50% रक्कम ही त्या दाम्पत्याच्या फिक्स्ड डिपॉझिटमध्ये ठेवली जाणार आहे। पुढील 5 वर्षाकरता या 50% रकमेचं फिक्स डिपॉझिट केलं जाणार आहे। या योजनेच्या अंतर्गत पात्रतेसाठी काही अटी शर्ती ठेवण्यात आलेल्या आहेत, ज्याच्यामध्ये वधू अथवा वराकडती दिव्यांग व्यक्ती अधिनियमाप्रमाणे 40% किंवा त्यापेक्षा अधिक जास्त दिव्यांगत्वाचं आधार संलग्न वैध वैश्विक ओळखपत्र अर्थात UDID असणं गरजेचं आहे। दिव्यांग वधू किंवा वर यापैकी एक महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा। विवाहित वधूवरांचा प्रथम विवाह असावा। तसेच वधू अथवा वर घटस्फोटित असल्यास अशा प्रकारची मदत यापूर्वी घेतलेली नसावी। विवाह कायदेशीररित्या विवाह नोंदणी कार्यालयाकडे नोंदणीकृत झालेला असावा। विवाह झाल्यानंतर 1 वर्षाच्या आत त्यांनी या योजनेचा अर्ज लाभ घेण्यासाठी दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी यांच्याकडे करणं आवश्यक असणार आहे। या योजनेसाठी विवाह नोंदणी दाखला, वधूवर यांचे शाळा सोडल्याचे दाखले, वधू अथवा वर यांचे अपंगत्वाचे प्रमाणपत्र आणि दिव्यांग टू दिव्यांग विवाह योजना असेल तर दोघांचेही या ठिकाणी अपंगत्वाचे प्रमाणपत्र लागणार आहे। वधूवराचा एकत्रित फोटो, 2 प्रतिष्ठित व्यक्तींची शिफारस पत्र, महाराष्ट्राचे रहिवासी असल्याबाबत डोमेसाईल प्रमाणपत्र, आधार कार्ड, मतदान कार्ड, राष्ट्रीयकृत बँकेचे वधूवर यांचे संयुक्त खात्याची सत्यप्रत, पोस्टाचे वर वधू यांचे संयुक्त बचत खात्याची सत्यप्रत, अशा प्रकारचे कागदपत्र याच्या अंतर्गत लागणार आहेत। मित्रांनो, यापूर्वी सुद्धा आपण दिव्यांग टू सव्यांग विवाहाबद्दल माहिती घेतली होती, याच्या अर्जाबद्दल माहिती घेतली होती। आणि आता याच्यामध्ये दिव्यांग टू दिव्यांग विवाहाची ही नवीन योजना आणण्यात आलेली, त्याच्यामुळे एक मोठा लाभ दिव्यांग बांधवांना मिळणार आहे। मित्रांनो, याच्या संदर्भात आता या हिवाळी अधिवेशनामध्ये घोषणा करण्यात आलेली आहे। याच्या संदर्भातील मार्गदर्शक सूचना GR निर्गमित केला जाईल, अर्जाचे नमुने उपलब्ध करून दिले जातील आणि आपल्याकडे त्याच्याबद्दलची देखील सविस्तर माहिती आल्यानंतर आपण देखील त्याच्याबद्दल सविस्तर अशी माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। भेटूयात नवीन माहितीसह, नवीन अपडेटसह। धन्यवाद।